नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. या व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्हाला जरासा प्रश्न पडला असेल. होय घसरलेलीच, पण जीभ की बुद्धी हा प्रश्न आपण विचारतोय. काय घसरलंय नेमकं? कोणाची जीभ घसरली आहे की कोणाची बुद्धी घसरलेली आहे? काय आहे, एखाद्या माणसानं आपल्या विरोधात बोललं की त्याच्या विरोधात सडकून टीका करत राहायची आणि एखादा मुद्दा सापडला की त्याला फार बडवत सुटायचं. हा जो माध्यमांचा नवा प्रयोग चाललाय ना, त्याच प्रयोगाच्या विषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. महाराष्ट्रातल्या मीडियामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली अशा आशयाच्या बातम्या येऊ लागल्या. राज्याचे आरोग्यमंत्री बीड जिल्ह्यात गेले होते आणि तिथल्या एका पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तानाजी सावंतांची भाषा घसरलेली होती, ती अश्लील होती असा आरोपही माध्यमांच्या मधून होऊ लागलाय. तानाजी सावंतांनी नागडं करून मारू अशी भाषा वापरली असंही बोललं जात आहे. हे सगळं ज्या भाषणाच्या आधारावर बोललं जात आहे तो भाग मी तुम्हाला ऐकवतोय. साधारण मिनिटभरापेक्षाही तो कमी पार्ट आहे, ऐकून घ्या. माझा मुख्यमंत्र्यावर 30-40 वर्षे शिवसेनाची पताका खांद्यावरती घेऊन सर्वसामान्यांच्या दारात फिरणारा, महापुराची कुठल्या पावसाची कशाचीही पर्वा न करता त्याच्या दारात मदतीचं साहित्य हातात घेऊन बाळगणारा हा माझा नेता मुख्यमंत्री, त्याच्यावरती तुम्ही टीका करता. तुमची लायकी ती काय? तुम्ही कुठल्या तरी राष्ट्रीय पुरुषाचे पुतणे होता म्हणून, तुम्हाला चांगलं बोलता येतं म्हणून, अरे तुमचा आवाज काय, तुमचं चारित्र्य काय, तुम्ही कोणावरती शिंतोडे उडवता आम्हालाही बोलता येतं. आणि जर तुमची ही कोलेकोई माझ्या नेत्यावरती टीका करायची परंपरा जर तुम्ही सोडली नाही, त्या बीडमध्ये येऊन तुम्हाला नागडा केल्याशिवाय हा तानाजी सावंत. ऐकलं? हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनात प्रश्न पडतो की तानाजी सावंतांची भाषा खरंच घसरलेली आहे का? खास करून मी त्या शब्दावर जोर देणार आहे ज्या शब्दात त्यांनी सांगितलंय, मी नागडं करून मारीन. तो शब्द आहे का हे पुन्हा ऐकलं पाहिजे, त्यामुळं तो शब्द मी पुन्हा ऐकवतोय. ऐका. आणि जर तुमची ही कोलेकोई माझ्या नेत्यावरती टीका करायची परंपरा जर तुम्ही सोडली नाही, त्या बीडमध्ये येऊन तुम्हाला नागडा केल्याशिवाय हा तानाजी सावंत. त्या बीडमध्ये येऊन तुम्हाला नागडा केल्याशिवाय हा तानाजी सावंत. त्या बीडमध्ये येऊन तुम्हाला नागडा केल्याशिवाय हा तानाजी सावंत. यात कुठेही तुम्हाला तानाजी सावंत मी नागडं करून मारीन अशी भाषा बोलताना दिसत नाहीत. नागडं करीन अशी भाषा वापरली जाते. आता हे जे नग्न, नागडं, नागवं जे काही करणं आहे ना, त्याला आपल्या भाषेत, सभ्य भाषेत उघडं करणे असं म्हणतात, पडदा हटवणे असं म्हणतात, काही लपून न ठेवणे असं म्हणतात. आणि लपून न ठेवता तुम्हाला उघडं नागडं केलं जाईल असा शब्दप्रयोग कोणी करत असेल तर त्या भाषेला घसरलेली भाषा असं म्हणायचं का? धनंजय मुंडे यांनी याआधी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती बेफाम टीका केलेली होती. फडणवीसांच्या वरती टीका करताना तर ते आपल्या कुठल्याच शब्दांचा धरबंद बाळगत नाहीत, हे आपण अनुभवलेलं आहे. मग माझ्या नेत्यावर कोणी टीका करणार असेल तर त्याला मी क्षमा करणार नाही असा तानाजी सावंतांचा दावा हा घसरलेल्या जिभेचं उदाहरण कसं असू शकेल हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. मग माध्यम का बरं तानाजी सावंतांची जीभ घसरली होती असं म्हणतायत? त्यालाही एक कारण आहे. कारण तानाजी सावंतांनी माध्यमांची अगदी चिरफाड करून टाकली होती. ते म्हणाले होते, तुम्हाला शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांचं कौतुक करता करता आमचं सरकार आलंय हे मान्य होत नाही आहे. तुम्ही खोटी वाक्य दाखवता. तानाजी सावंतांच्या वरती जे जे आरोप झालेले होते ते वाक्य माझे दाखवा, मी राजकारण थांबवीन असंही आव्हान त्यांनी दिलं होतं.
खरं तर तानाजी सावंतांनी जे विधान केलंच नाही ते विधान त्यांच्या तोंडी घालून माध्यमातून याच्या बातम्या रंगवल्या गेल्या, तेव्हा प्रश्न पडतोच की माध्यमांना झालंय काय. मग या तानाजी सावंतांनी माध्यमांना उघडं, त्यांच्या भाषेत नागडं केल्यानंतर आता आपलं नागडं झालेलं आहेच आहे म्हणून दुसऱ्याच्याही अंगावर कपडा राहू नये यासाठी ही फाडाफाड करणे चालू आहे. माध्यमांच्याकडून तानाजी सावंतांना आता त्रास देण्याचे उद्योग होणारच आहेत. ते जिथे जिथे कुठे अशा किरकोळ विषयात सापडतील तिथे तिथे तानाजी सावंतांना असंच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तानाजी सावंतांनी नागडं करीन असं म्हटलंय, नागडं करून मारीन असं नाही. हे वाक्य लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पण सगळीकडे चर्चा नागडं करून मारीन अशा स्वरूपाची झाली. धनंजय मुंडेंच्या विरोधात, म्हणजे यात तर गमतीची गोष्ट अशी आहे की धनंजय मुंडेंचं नावही तानाजी सावंतांनी घेतलेलं नाहीये. संपूर्ण भाषण तुम्ही ऐकलंय, ते 1 मिनिटाचा जो धनंजय मुंडेंवर बोललेला भाग आहे तो मिनिटभराचा भाग आहे, फार मोठा भाग नाहीये तो. त्यात त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव पण घेतलेलं नाहीये. बीडचा कोणीतरी गुरगुरणारा वगैरे वगैरे असं वापरलंय. उलट कौतुक केलंय, तुम्हाला छान बोलता येतं, तुम्हाला छान हे करता येतं असंही ते बोललेले आहेत. पण त्यांच्या प्रकरणांना उघडं करीन अशी धमकी दिल्यानंतर आपल्या पक्षाच्या, म्हणजे माध्यमांच्या आपल्या पक्षाच्या नेत्याला बोलल्यानंतर माध्यमांच्या मधला राग समोर येणं स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच माध्यमांनी तानाजी सावंतांना बदनाम करण्याची ही कृती केलेली आहे. म्हणजे हा केवळ धनंजय मुंडेच्या प्रेमापेक्षा सुद्धा तानाजी सावंतांवरचा राग काढण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून मी म्हटलंय घसरलंय काय. या सगळ्या व्हिडिओला बघितल्यानंतर एक गोष्ट कळते, ते म्हणजे तानाजी सावंतांची जीभ अजिबात घसरलेली नाही, अजिबात घसरलेली नाही. एखाद्याला उघडं करीन, उघडं नागडं करीन असं म्हणणं जीभ घसरण्याचा प्रकार असेल ना, तर मग कुठलीही भाषा अशीच जीभ घसरल्यासारखी होईल. तो एक पिक्चर आहे बघा, रंजनाचा आणि राजा गोसावीचा. त्याला मध्ये मध्ये असं आयला आयला म्हणायची सवय असते, काय आयला, आणि तो म्हणतो की आमचं आयला हे मराठीतलं याकरण आहे, याकरण तो सांगतो, त्याची भाषा वापरतोय. हे कशालाही दोन उभयान्वयी अव्ययासारखा त्याचा वापर होतो. म्हणजे मी सकाळी घराबाहेर गेलो, चायला तो भेटलाच नाही, हे आयला हे वाक्य जोडतं असं राजा गोसावी सांगतात. मग चायला हा शब्द जीभ घसरल्याचा परिणाम असेल का असाही प्रश्न पडतोच ना. मग जर तिथलं आयला उभयान्वयी दोन म्हणजे कधी ते शब्दांना जोडण्याचं काम करतं, कधी ते विस्मयवाचक दाखवतं, म्हणजे विस्मय आयला लय भारी असं आपण म्हणतो, तेव्हा ती आयला शिवी नसते असं राजा गोसावी रंजनाला समजून सांगायचा प्रयत्न करत असतो. तशा नागडं करीन या शब्दाला जर घसरलेली जीभ समजायचं असेल, असं तर 56 वेळेला वापरलेले आहेत. म्हणजे आमच्या कमेंट बॉक्समध्ये तर नागडं केलं पाहिजे याला असे किती शब्द आलेत माहित नाही मला, माझ्यासाठी सुद्धा. याला घसरलेली जीभ म्हणायचं नाही, अजिबात नाही. पण अशा कुठल्या शब्दाला पकडून एखाद्या नेत्याला बदनाम करण्याची वृत्ती जागी झाली की ती मात्र घसरलेली बुद्धी असते. त्यामुळं तानाजी सावंतांची जीभ घसरली आहे की माध्यमाची बुद्धी घसरली आहे हे जरा नीट समजून घेण्याची गरज आहे. मी पुन्हा एकदा तानाजी सावंतांची बाजू घेऊन होते, कारण तानाजी सावंतांनी घसरलेल्या जिभेचं काहीही बोललेले नाही आहेत. संकोच वाटावा, लाज वाटावी, नको ते बोलावं असं काहीही तानाजी सावंत बोललेले नाही आहेत. हा किस्सा पुन्हा एकदा माध्यमांनी रंगवलेला आहे, म्हणूनच तो आपल्या समोर मला मांडावा वाटला आणि प्रश्न विचारावा वाटतोय, घसरलंय काय, जीभ की बुद्धी की माध्यमांचा दर्जा. नमस्कार.